गेला आणि आला मैदानातला माऊली जमणारे करा गिटाऱ्या खिलाईवाडी नावाचं गाव पंढरपूर तालुक्यातलं माऊलीचं आणि करारे बच गयो 2014, 15 आणि 16 सलग 3 गदा या जळगाव जिल्ह्याला मातीसाठी झटणारा माणूस काय दंड ठोकला वाळल्या लाकडावरती जसा कुऱ्हाडीचा घाव घालावा आणि त्यातून जेव्हा खोट खोट असा दंड त्याने ठोकला. दंड ठोकणे म्हणजे काय? तर माझ्या भाऊत किती ताकद आहे प्रतिस्पर्ध्याला आव्हान देणे म्हणजे दंड ठोकण्यावर. पैलवान बोट धरायची ना, बोट मोडायची ना. बोट कोण मोडत असतो? शेजारीवरती मोडत असते. ही पैलवान पोरा हो आदरणीय मंत्री साहेब या पैलवानाला माणसाचं शरीर आणि वाघाचं कळी जाय का मानवी वाघ सिंहाची आता झुंड चालू झाली आहे. हो महाभारत केसरी किताबाचा मानकरी माऊली जमगडी आहे. रुस्तुम हे हिंद किताबाचा मानकरी जतिंदर सिंग आहे. केसरी म्हणजे काय हो? संस्कृत मध्ये केसरी शब्दाला समानार्थी शब्द आहे शिव. ही मानवी सिंह कशात पैलवान हो एखादा माऊली जमदडे सारखा पोरगा घरात तयार करा. करमणुकीचा खेळ म्हणून घराकडे बघून जायचं ना. आपल्या घरात एखादं तयार करा. कशासाठी हो? एखाद्यावर हात उघडण्यासाठी नवा, उघडलेला हात वरच्यावर धरण्यासाठी. जरा माऊली जमदडेची तब्येत बघा, जातिंदरची तब्येत बघा. हो काय करायची 100 पर्यंत गावामोर, काय करायची 100 पर्यंत गावामोर. एकच असावा नागासारखं दिसावं आणि वाघासारखं असावं. विजयभाऊ गदा घेऊन आखाड्यात यावं असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. आपण गदा घेऊन आखाड्यात या आणि राऊंड मारा. मानाची कीर्तिमानी गदा हो महाराष्ट्र केसरीच्या 3 गदा एकाच घरात विजय चौधरी पैलवानाच्या 2014, 15, 16 आणि त्याच्या अगोदर ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव 11, 12 आणि 13. आणि हाच माझा धर्म. खऱ्या अर्थानं कुस्तीवरती प्रेम केलं महाजन साहेबांनी आणि अखंड हिंदुस्थानातील सर्व मल्ल या जामनेर मुक्कामी एकत्रित केले. अवघा दुमदुमला जामनेर नगरी, अवघी दुमदुमली जामनेर नगरी. महाजन साहेब जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव, जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव. धर्माचे नगर देखो विठो पाटील त्याचे नाव, धर्माचे नगर देखो विठो पाटील त्याचे नाव. खऱ्या अर्थानं विठ्ठलासारखे तुम्ही तो उभे राहिले आणि आज जामनेरकरांना अखंड खानदेशाला आज सोन्याचा दिवस उजाडला. धन्य आज सोन्याचा दिनो वृक्ष अमृताचा दिनो. आज सोन्याचा दिवस उजाडला. अनेक पैलवानाचं दर्शन झालं. पैलवानाच्या रूपानं आपण बजरंगबलीला बघत असतो. पुढच्या कुस्तीचे पैलवान प्रकाश बनकर उलट नाही बाबर पैलवान आणि मोरू खुराना. बाबर पैलवान भारत केसरी विरुद्ध मोरू खुरा आलेला चले मैदान पे. बाबर पैलवान आणि मोरू खुरान तयारी करून या. सर बोला. कुस्ती करा पैलवान. नाम भी कमाओ, नाम भी कमाओ. आपलं नाम रोशन करो. हो फुरसतीच्या वेळामध्ये देवानी घडवलेलं रत्न म्हणजे माऊली जमगड्या. जाधव सरांनी युवराज तत्त्याचे खऱ्या अर्थानं हे मैदान फार मोठा आकर्षणाचा विषय ठरला बरं का. अनेक मोठ्या दूरची पैलवान आता निवृत्तीच्या दिशेने आहे. लाखो रुपये देऊन सुद्धा ही पैलवान पुन्हा कपडे काढणार नाही बरं का. आता काही त्यांचा मोजकाच काळ या कुस्तीसाठी देणार, नंतर आपापल्या पद्धतीने कोणी वस्तादगी करणार.
कोणी वेगवेगळ्या मार्गाने अनेक चांगले उपक्रम करणार आणि म्हणून या नियोजित कुस्ती आपल्याला मोजक्यात बघायला मिळणार. इथून पुढं तुम्हाला युट्यूब वरती फेसबुक वरती बघायला मिळेल, परंतु लाईव्ह बघायला मिळणार नाही. यातली अनेक पैलवान पुढच्या काळामध्ये निवृत्त होणार आहे आणि खऱ्या अर्थानं हा पैलवानाचा कुंभमेळा नव कुस्ती कुंभ मेळ्याच्या निमित्तानं जामनेर मुक्कामी भरवलेला आहे. हो, काय सांगत होतो, फुरसतीच्या वेळामध्ये देवाने घडवलेली ही दोन पैलवान आहे. हो, जब जमी पर आसमास है, जब जमी पर आसमास है, खुदा भी देखता होगा. ये चीज किसने बनाया वो भी सोचता होगा. ये चीज किसने बनाया वो भी सोचता होगा. मंत्री साहेब, फुरसतीच्या वेळामध्ये देवाने घडवलेली पैलवान बरं का. हो, तन भी सुंदर मन भी सुंदर, तन भी सुंदर मन भी सुंदर, बनाने वाला कितना खूबसूरत होगा. तन भी सुंदर मन भी सुंदर, बनाने वाला कितना खूबसूरत होगा. इस मिट्टी को मत छोड़ यारो, अपना जीवन सफल होगा. या लाल मातीला तुम्ही फार मोठं करण्याचं काम तुम्ही हाती घेतलेलं आहे. त्याच्या समाधानाचं ते आता तुमच्या चेहऱ्यावरती झळकाय लागलेला आहे. त्यांच्या मनावर वाटायला लागला, ये माय भू तुझे मी फेडीन पंग सारे, ये माय भू तुझे मी फेडीन पंग सारे. आली नारतीला हे चंद्र सूर्य तारे, आली नारतीला हे चंद्र सूर्य तारे. आई तुझ्या पुढे मी, आई तुझ्या पुढे मी अजून येताना, शब्दात सोड माझ्या हळूच तापाना, शब्दात सोड माझ्या हळूच तापाना. खऱ्या अर्थानं महादेव साहेबांनी जाणलं कशामध्ये पुरुषार्थ आणि मर्दुकी आहे. हो, नाथ कुस्तीचा प्रण व्यसन मुक्तीचा, नाथ कुस्तीचा प्रण व्यसन मुक्तीचा, खेळ मस्तीचा. महादेव साहेब खेळ मस्तीचा, नाथ कुस्तीचा नाथ केला पण वाया नाही गेला. गिरीश भाऊ महाजन साहेबांचा, गिरीश भाऊ महाजन साहेबांचा बोल बजरंगबली की. आवाज आला नाही बर का. जो देवाचं नाव घेणार नाही पुढच्या जन्मात मुक्त होणार बर का. नामस कीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. ताबा मात्र माऊली जमदडीने घेतला. देवाचं नाव घ्यायला कंजूसी करू नका, मोठ्या ईर्षेला घ्या. हो, राजा रावणाची लंका 2:53 हनुमंतांनी जाळून टाकली. तुमचं आमचं काय खरंय, आपली पॅन्ट कवा करून पडेल सांगता येत नाही. देवाचं नाव मोठ्या प्रांजळ मनाला घ्या. बोल बजरंगबली की, सियावर रामचंद्र की, छत्रपती शिवाजी महाराज की. अवघाची रंग एक झाला, रंगी रंगाला श्रीरंग. सर्व वातावरण कुस्तीमय झालं. मध्यंतरी एक गाणं निघलं होतं बरं का. महाजन साहेब, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय, परंतु आता सगळ्याला पैलवान झाल्यासारखं वाटायला लागलं. परंतु तसं होत नाही बरं का. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वसा कळे केव्हा. पाण्यात मासा कसा झोप घेतो आपल्याला माशाच्या जन्माला जावं लागणार तेव्हा कळणार. हो, जामनेर अवघं दुमदुमून गेलं. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. 84 सिद्ध भेटींचा शुद्ध भेटी मेळा, हा सुख सोहळा काय वर्णू. खऱ्या अर्थानं पैलवानाचा कुंभमेळ्याचा भरलेला. माऊली जमणाऱ्यानं ताबा घेतला प्रतिस्पर्ध्याचा, जितेंद्र पैलवानाचा. माऊलीच्या मगर मिठीतून निघणं सोपं ना, निघण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो तो जितेंद्र पैलवान. जबरदस्त कुस्ती चालू आहे. मोनू कुमार पहलवान अंदर चले, मोनू खुराना, बाबर पहलवान आप भी अंदर में आए. आणि खऱ्या अर्थानं या लाल मातीच्या कुस्तीच्या आखाड्यातून आज राजकीय आखाड्यामध्ये फार मोठं नाव आणि कर्तृत्व असणारे गिरीश भाऊ हे सुद्धा एकेकाळी महान मल्ल होते. त्यांनी सुद्धा कुस्तीचा काळ गाजवलेला आहे.
गुड्डू भाऊ, सन्मान्य गुड्डू भाऊ आहिरराव, माजी अध्यक्ष तालीम संघ धुळे यांच्याकडून माझ्या उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी 500 रुपये बक्षीस आणि महाराष्ट्र चॅम्पियन या जिल्ह्याच्या कीर्ती मुकुटातला अस्सल आणि मानाचा तुरा पैलवान दत्ताबाई महाराष्ट्र पोलीस यांनी सुद्धा 200 रुपये बक्षीस दिलाय. मी आपला धन्यवाद आणि सुरेश जाधव चिंचोलीकर यांना सुद्धा 500 रुपये बक्षीस जाहीर झालेला. जबरदस्त कुस्ती चालू आहे. मानवी वाघ सिंहाची ही झुंज चालू आहे. मानवी वाघ सिंह एकमेकावरती तुटून पडायला लागले आहे आणि खऱ्या अर्थानं मला फार मोठा आनंद होतो. हिंद केसरी रोहित पटेल साहेब, मी तुमची कुस्ती इथून राणाबरोबर फुरसुंगीला पुण्यात बघितली 2012 साली, 2015 साली चितपिटीने विजय मिळवला या रोहित पटेलला. त्यावेळेस मी कुस्ती समालोचन शंकरांना पुजारींचं ऐकलं आणि गुरुवारी मानलं. तेव्हापासून आदर्श घेतला आणि गेल्या 2 वर्षापासून कुस्ती कॉमेंट्रीला सुरुवात केली हनुमंत जन्मोत्सवापासून. आणि खऱ्या अर्थाने या खानदेशानं अनेक संधी मला देत गेले. पिलकोडला शाळगाव बगलीला अनेक फार मोठे मैदान होतात. या खानदेशामध्ये कुस्ती वाढवण्याचे काम ही मंडळी करत आहे आणि फार मोठ्या जुन्या पैलवानांचा इतिहास सांगितला गेला. 1969 साली मराठवाड्याच्या लातूर जिल्ह्यातले स्वर्गीय हरिश्चंद्र मामा बिराजदार महाराष्ट्र केसरी झाले. पुढे 1971 ला हिंद केसरी झाले. 1972 ला राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते झाले. भारत देशाचा तिरंगा झेंडा उंच उंच गेला. तमाम भारतीयांची छाती अभिमानाने फुलून गेली. राष्ट्रगीत गायला गेला असा देदीप्यमान इतिहास. काय सांगितलं? उत्तर भारताचं एक वादळ महाराष्ट्रावर चालून आलं. पुढची गोष्टी बोला. तरी त्याला पाड्यात चालले. मोनोखुराना पहलवान अंदर चले, बाबर पहलवान आप भी अंदर चले. बाबर पहलवान आपकी कुस्ती लागना मागता है. धरील त्याला पाडत चालला. जोड कळना गेली. स्वर्गीय हिंद केसरी 1964 चे मानकरी बारजूभाऊ मानेनं निश्चय केला मला स्वतः लंगोट आता काढावं लागतो की काय. परंतु नाव पुढाला हरिश्चंद्र बिराजदार आणि कुस्ती ठरल्या गेली 11 जानेवारी 1977 ला बेळगाव मुक्कामी. कुस्ती शौकीन वर्ग फार मोठा जमला. दिल्लीच्या वादळाला कोण रोखणार? नाव पुढाला हरिश्चंद्र मामा बिराजदारचा आणि तारीख ठरली 11 जानेवारी 1977 ला बेळगाव मुक्कामी. डोंगरेवरती हरिश्चंद्र मामा बिराजदारांनी महाबली सतपलला 4 मुंड्या जीत केला असा देदीप्यमान इतिहास या लाल मातीचा हरिश्चंद्र मामा बिराजदारांचा. ते वादळ रोखलं नाही सर, शमवलं सुद्धा बरं का हरिश्चंद्र मामा बिराजदारांनी. पुढे गोकुळ वस्ताद तालमीला वस्ताद म्हणून काम केलं. अनेक महाराष्ट्र केसरी घडवले, अनेक उपमहाराष्ट्र केसरी घडवले, आंतरराष्ट्रीय पैलवान सुद्धा घडवले. अशी गोकुळ वस्ताद तालीम. काय निर्णय आला पंचाचा? 2 मिनिटाचा निकाली कुस्तीला टायमिंग दिलाय. कुस्ती करा पैलवान. पैलवानाची किंमत त्याच्या नावात नसते, त्याच्या गावात असते. धरीच डाव, करीच डाव. हो, करणाराची वावा, बघणाऱ्यांची वावा. डोळ्याचा पारणा फिटणारा, डोळ्याचा पारणा फिटत चाललेला, काळजाचा ठोका चुकवणारी समोर कुस्ती चालू आहे. हो, आखाड्यावरती एक राष्ट्रीय विजेता पैलवान बाबर पहलवान हात ऊपर कीजिए. बाबर पहलवान टाळी वाजवून स्वागत करा. आणि हिंद केसरी मोनोखुराना अशी कुस्ती होणार. हो, ताबा मात्र माऊलीने घेतलेला. काही सुद्धा घडतंय बर का. कच्च्या दिलाची असेल तर जरा जपून बसा, नाहीतर वाटेल आपल्या अंगावर येईल का काय. 125 किलोची 2 पैलवान आहे. 125 अधिक 125 250 किलो झालं बर का. बरेच लोक बॅरिगेटला लागलेली आहे. काही घडू शकतंय बर का. बंदुकीच्या गोळीतून जशी गोळी सुटावी तशी कुस्ती अंगावर येऊ शकते. आज या
कमाओ और दाम भी कमाओ, अपना नाम रोशन करो बलवान जी। आणि कुस्ती बरोबरीत सोडवलेली